6/2025 या रोजी डॉक्टर पोटेसाहेब वालसा यांच्या SRT शेतीला भेट दिली असता त्यांचे प्रथम त्या कपाशीच्या वावरात व्हिडिओ घेतला। तोही सुद्धा अत्यंत असल्या प्रकारचं गवतात सगळी सरकीची तुरीची लागवड केलेली आहे। त्या ठिकाणी सुद्धा त्या गवतामध्ये असणारं सर्व पीक अति उत्तम आहे कारण आणि आता या ठिकाणी मक्याच्या शेतामध्ये भेट दिली। त्या मक्याच्या शेतात सुद्धा या ठिकाणी त्या मागच्या वर्षीचे सरकीचे मूळखंड तसेच आहे, सर्व काळी कचरा तसाच आहे आणि तो काळी कचरा सगळा कुजलेला असल्यामुळं या ठिकाणी शेतामध्ये आम्ही कोणतेही गाजर गवताचं झाड उपटलं तर त्या झाडामध्ये आणि असल्या प्रकारच्या गांडुळाची खूप मोठी संख्या आहे। एवढे गांडूळ जर शेतामध्ये असले निश्चितच यांच्या या शेतामध्ये असणारा जो काळी कचरा आहे त्या काळी कचऱ्यापासून या गांडुळाच्या माध्यमातून जे खत निर्माण होणार आहे आणि त्या खतापासून या पिकाची क्वालिटी अत्यंत असल्या प्रकारची उत्तम आहे। आजूबाजूच्या शेताचा विचार केला तर या SRTमध्ये लावलेलं जे मक्याचं पीक आहे इतर मक्याच्या पिकापेक्षा खूप चांगल्या प्रकारची क्वालिटी आहे आणि त्यामुळं चांगली क्वालिटी असल्यामुळं या शेतातून जे उत्पन्न मिळणार आहे ते उत्पन्न अत्यंत असल्या प्रकारचं जास्त खर्च न करता नागाटीचा खर्च वाचला, रोट्याचा खर्च वाचला, वखराचा खर्च वाचला आणि सगळा खर्च वाचल्यामुळं आणि त्या शेतामध्ये त्या काळी कचऱ्याच्या खतामुळं यांचं जे मक्याचं पीक आहे अत्यंत असल्या प्रकारचं उत्तम या ठिकाणी दिसून येतं आणि त्यामुळं या पिकातून प्रत्येक शेतकऱ्याने जर याचा अनुग्रह घेतला निश्चितच प्रत्येक शेतकऱ्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही असं माझं तर या ठिकाणी माझं मत आहे। आणि मक्का खूप चांगली आहे, चांगल्या प्रकारची क्वालिटी आहे कारण या शेतामध्ये खूप गांडुळाची संख्या आहे आणि गांडुळाची संख्या ज्या शेतामध्ये जास्त असते त्या शेतामध्ये त्या पिकावर रोगसुद्धा कमी येतो आणि त्यामुळे शेतकऱ्याचा प्रत्येक खर्च वाचून शेतकऱ्याला चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळत यात शंका नाही असं माझं मत या ठिकाणी मी व्यक्त करतो। आता आपण बाजूची जी मक्का बघितली जातात त्या मक्कामध्ये आणि आपल्या मक्कामध्ये काय फरक आहे? बाजूची मक्का थोडी तिला खत झालेलं आहे, सगळ्या गोष्टी झालेल्या आहे परंतु तिच्या क्वालिटीमध्ये ती जरा पिवळ्या वाणाची आहे आणि तुमची मक्काच्या क्वालिटी अत्यंत सुंदर आहे। बरं, हे तंत्र जे शून्य मशागत तंत्र आहे आपलं SRT तंत्र हे प्रत्येक शेतकऱ्यांनी करायला पाहिजेत का नाही करायला पाहिजे दादा? या तुमचं पीक जर पाहिलं दादा या पिकाहून तर असं वाटतं की प्रत्येक शेतकऱ्याने जर केलं निश्चितच सगळ्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही। धन्यवाद दादा, तुम्ही इथं आले आमच्या शेतीला भेट दिली त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे।